शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा आपल्या मागण्यांसाठी कोर्टामध्ये धाव घ्यावी लागत असते. विशेषतः कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेची प्रकरणे, अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या अनुषंगाने असणारी प्रकरणे, शालार्थ आयडीच्या अनुषंगाने असणारी प्रकरणे, यासोबतच श्रेणीवाढ नाकारल्याची प्रकरणे, पदोन्नतीची प्रकरणे, अशी विविध प्रकरणे घेऊन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माननीय न्यायालयाचा दरवाजा हा ठोठावा लागत असतो. परंतु दैनिक पुण्यनगरीमध्ये आलेली एक महत्त्वाची बातमी ही राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी आहे. किरकोळ प्रकरणासाठी आता थेट हायकोर्टात जाण्याची गरज नाही. त्या अनुषंगाने या बातमीमध्ये नेमक्या कोणत्या सूचना दिलेल्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ही बातमी जेवढी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, तेवढीच संस्था चालकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी ही महत्त्वाची आहे. दैनिक पुण्यनगरीच्या सौजन्याने आता आपण ही बातमी जाणून घेऊया. नागपूर आवृत्तीमध्ये 23 जून 2026ला पान क्रमांक 5वर आलेली ही बातमी आता आपण जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दैनिक पुण्यनगरीच्या सौजन्याने जाणून घेणार आहोत. म्हणून ही बातमी आपण शेवटपर्यंत पाहावी. आता आपण या बातमीकडे वळूया. बातमीचं शीर्षक आहे, किरकोळ प्रकरणांसाठी थेट हायकोर्टात येण्याची गरज नाही. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रकरणे आता तक्रार निवारण समितीच्या कोर्टात. पुण्यनगरी नागपूर प्रतिनिधींची ही बातमी आहे. खाजगी अनुदानित, विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध तक्रारी व प्रशासकीय त्रुटींचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या तक्रार निवारण समितीसमोरच आता कर्मचाऱ्यांच्या याचिका व तक्रारीचा निपटारा केला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला. किरकोळ प्रकरणासाठी थेट हायकोर्टात येण्याची गरज नाही, असे हायकोर्टाने नमूद करत या प्रकरणात यापुढे हस्तक्षेप करण्यास नकार देत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा आणि कनिष्ठ विद्यालय यांच्या प्रकरणात तक्रार निवारण समितीच निर्णय देणार असल्याचे न्यायमूर्ती माननीय श्री अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती माननीय रजनीश व्यास यांनी म्हटले आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे किंवा दुर्लक्षामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना छोट्या छोट्या प्रकरणासाठी थेट हायकोर्टात धाव घ्यावी लागत होती. यामुळे न्यायालयात प्रलंबित खटल्यांचा बोजा मोठ्या प्रमाणावर वाढत होता. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निकालाद्वारे वरील निर्देश जारी केले आहेत. राज्य शासनाने 27 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अर्थात GR द्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारणासाठी एक विशेष तक्रार निवारण समिती अपीलीय प्राधिकरण गठीत केले होते. या समितीच्या कायदेशीर वैधतेला मोठ्या खंडपीठाकडे संदर्भित करण्यात आले असले तरी जोपर्यंत त्याचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत सध्याच्या कायद्यानुसारच या समितीचे कामकाज सुरू राहील, असे सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांचा हवाला देत खंडपीठाने स्पष्ट केले. या 15 प्रकाराच्या तक्रारी आता तक्रार निवारण समितीकडे जाणार. शासन निर्णयानुसार या विषयांच्या तक्रारी थेट हायकोर्टात न आणता प्रथम या समितीकडे पाठवाव्या लागणार आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेची नकार प्रकरणे, बदली नाकारल्याची प्रकरणे, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नाकारल्याची प्रकरणे, कर्मचाऱ्यांच्या पात्रतेबाबत नियुक्ती विवाद, शालार्थ ID नाकारल्याची प्रकरणे, अर्धवेळ पदांची पूर्णवेळ उच्च माध्यमिक शिक्षक पदावर श्रेणीवाढ नाकारल्याची प्रकरणे, अर्धवेळ ग्रंथपालाची पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर पदोन्नती नाकारल्याची प्रकरणे, वेतन सुधारणा, वेतन वाढ
आणि वेतन श्रेणी नाकारल्याची प्रकरणे, कामाच्या बोझाशी संबंधित वाद, तक्रारी, पेन्शन निवृत्ती वेतन आणि पेन्शनच्या लाभाविषयीच्या तक्रारी, पदे रद्द करण्याबाबतचे वाद, पदे रद्द झाल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन, अतिरिक्त ठरविताना नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी, सेवा खंड क्षमापित करण्यास नकार देणाऱ्या आदेशांविरुद्ध अपील, महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती, नियमावली अंतर्गत न येणारे प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्धचे इतर खटले यांचा समावेश आहे. समितीलाच अधिकार. या प्रकरणात हायकोर्टाच्या पूर्ण खंडपीठात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तक्रार निवारण समितीलाच निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. शैक्षणिक संस्था व शिक्षकांना दिलासा. सततचे वाद आणि न्यायालयीन प्रक्रियांमुळे शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांचा मौल्यवान वेळ आणि पैसा वाया जातो, ज्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. या निर्णयामुळे आता शिक्षकांना त्यांच्या स्थानिक स्तरावरील तक्रारींसाठी जलद व प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कोर्टाने याचिकाकर्त्यांना पुढील 6 आठवड्यांच्या आत या तक्रार निवारण समितीकडे दाद मागण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट S.D. करमरकर यांनी बाजू मांडली. माननीय न्यायालयाचा हा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे, जो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह मुख्याध्यापक, संस्थाचालक यांच्यासाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे. दैनिक पुण्यनगरीच्या सौजन्याने आपण ही एक महत्त्वाची अशी बातमी या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.